ठाकरेंची शिवसेना लवकरच विधानसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्षनेते पदाचा दावा करणार। मातोश्रीवरती आमदारांच्या बैठकीमध्ये चर्चा। विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव, आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांच्या नावावर चर्चा। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या आमदार खासदारांची बैठक। सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेटची स्थापना। जास्तीत जास्त तरुण चेहऱ्यांना संधी देण्याची शरद पवार पक्षाची रणनीती। राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये 43% निधींचाच वापर। राज्य अर्थसंकल्प 8 दिवसांवरती आलेला असताना वास्तव समोर। निधी खर्च करण्यामध्ये यावर्षी महिला बालविकास विभाग अव्वल। सर्व विभागांचा एकत्रित निधी वापर केवळ 3,58,000 कोटींचा। अर्थसंकल्पीय निधी खर्च न करणं हा संवैधानिक अपमान। सरकारवरती या संदर्भात गुन्हा दाखल व्हायला हवा। काँग्रेसचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका। शिंदे अजितदादा यांच्या प्रश्नावरती फडणवीसांचं मिश्किल उत्तर। ठाणे की बारामती, कुणाशी डील करणं कठीण? फडणवीसांचा सवाल। ठाणे बारामती दोघांशीही आपण डील करू शकतो, त्यांना माझ्याशी डील करणं सोपं जातं का अवघड? फडणवीसांचा प्रतिसवाल। उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडच्या दौऱ्यावरती। यावेळी दिव्यांग बांधवांसोबत संवाद साधून अजित पवारांनी जाणून घेतल्या समस्या। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेलच्या कार्यकारिणी बरखास्त होणार। एबीपी माझाला सूत्रांची माहिती। संघटन मजबूतीसाठी वेगवेगळ्या सेलच्या नवीन कार्यकारिणीच्या निवडीवर प्रदेश अध्यक्षांचं काम सुरू। नवीन चेहऱ्यांनाही संधी दिली जाणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 8 मार्चला काँग्रेसची सद्भावना पदयात्रा। बीड जिल्ह्यामध्ये 51 किलोमीटरची ही पदयात्रा असणार। मसाजो गावातून पदयात्रेला सुरुवात होणार आहे। भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी घेतली लातूरच्या तहसील आणि पोलीस अधिकाऱ्यांची भेट। बांगलादेशी नागरिकांनी पुराव्यांशिवाय जन्म प्रमाणपत्र मिळवलेल्या प्रमाणपत्राची चौकशी करण्याची केली मागणी। ठाण्यामध्ये संजय राऊत यांच्या विरोधात शिंदेची युवासेना आक्रमक। संजय राऊतांच्या पोस्टरला व्हॅक्यूम क्लीनर लावत केलं आंदोलन। नीलम गोऱ्हेंबद्दल राऊतांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात युवासेनेची घोषणाबाजी। घटना घडली तेव्हा कोणताही प्रतिकार झाला नाही। स्वारगेट घटने प्रकरणामध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं वादग्रस्त वक्तव्य। प्रतिकार झाला असता तर लोक धावून गेले असते। पोलिसांना पाठिंबा देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य। गृहराज्यमंत्री योगेश कदम नवीन मंत्री आहेत, त्यांनी संवेदनशीलपणे बोलावं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा योगेश कदम यांना सल्ला। नेत्यांनी बोलताना तारतम्य बाळगावं। योगेश कदम। संजय सावकारे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सल्ला। महिलेवरती अत्याचार होणं सामान्य वाटत असलेल्यांना रस्ता ठोकलं पाहिजे, राऊतांचा हल्लाबोल। असंवेदनशील वक्तव्य करणाऱ्या योगेश कदम आणि संजय सावकारेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची संजय राऊतांची मागणी। पालकमंत्री अजितदादांच्या पुण्यातच सगळ्या गोष्टी का घडतायत? संजय राऊत यांचा सवाल। पुण्यामध्ये राजकीय वरदहस्त लाभलेले अनेक गुन्हेगार, राऊतांचा दावा। शक्ती कायद्यासाठी सर्व पक्षीयांनी प्रयत्न करावे, अनिल देशमुखांचं आवाहन। गेल्या 4 वर्षांपासून कायद्याला मंजुरी मिळाली नाहीये, देशमुखांची माहिती। पुणे प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकरांकडून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी। पोलिसांवरही ओढले ताशेरे। विरोधकांकडून माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया। पुणे बलात्कार प्रकरणामधील आरोपी दत्ता गाडीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे कोर्टात हजर करण्याची पोलिसांची विनंती। कायदा सुव्यवस्थेची स्थिती सांभाळता यावी, तसंच अनुचित प्रकार टाळण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्याची केली विनंती। स्वारगेट बलात्कार प्रकरणामधील आरोपी दत्ता गाडेचा 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न। 2 वेळा गळफास घेऊन तर 1 वेळा कीटकनाशक घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न। स्वारगेट बलात्कार प्रकरणामधील आरोपीची अखेरची माहिती देणाऱ्या नातेवाईकाला 1 लाखांचं बक्षीस। पोलीस आयुक्त अमितेश कुमार गुप्ता यांची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयामध्ये चालवण्यासाठी एसआयटीचा न्यायालयाकडे अर्ज। मात्र खटला केज न्यायालयामध्ये चालवावा लागणार। बीड जिल्हा न्यायालयाचे एसआयटीला निर्देश।
बीडच्या कारागृहामध्ये वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट, जेलमधील कर्मचारी सहकार्य करत असल्याचा आरोप. देशमुख कुटुंबीय कारागृह प्रशासनाकडे माहिती अधिकारामध्ये सीसीटीव्ही फुटेज मागणार. वाल्मिक कराडला कुठलाही त्रास होऊ देऊ नये, धनुभाऊंचा असा आदेश असेल म्हणून त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देत असतील, विजय वडेट्टीवार यांची टीका. इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत यांना पुन्हा एकदा धमकी. सोशल मीडियावरती कमेंटमधून जिवे मारण्याची धमकी. केशव वैद्य नावाच्या व्यक्तीने धमकी दिल्याची माहिती समोर. प्रशांत कोरटकर अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत असल्याची गोपनीय सूत्रांची माहिती. पोलिसांच्या 3 पथकांकडून कोरटकरचा शोध सुरू. शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, मनसेची मागणी. गुन्हा दाखल न केल्यास कोरटकरचं मुंडकं छाटण्याची मनसे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुककर यांची भाषा. धुळ्यामध्ये प्रशांत कोरटकरच्या विरोधात मराठा समाज आक्रमक. कोरटकरवरती कठोर कारवाई करण्याची केली मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये 12वीच्या जीवशास्त्राच्या पेपरच्या वेळी सामूहिक कॉपी. ओहर जटवाडाच्या राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातला प्रकार. 25 विद्यार्थ्यांना एकाच हॉलमध्ये बसून सामूहिक कॉपी. राज्यातल्या 17,500 मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या 20पेक्षा कमी. त्यामुळे या शाळा बंद करायच्या की शाळांचं समायोजन करायचं या संदर्भात राज्य सरकारचा विचार सुरू. मुंबईच्या घाटकोपरमधील हिंदू सभा रुग्णालयातील कामगारांची निदर्शनं. 3 वर्षे उलटूनही रुग्णालय उभं राहिलं नाही. तसंच कामगारांना क्लोजर नोटीस पाठवल्याचं कामगार हवालदिल. नालेसफाई करताना सीसीटीव्ही चित्रीकरण अनिवार्य. भूमिगत गटारातील गाळ पूर्णतः काढला की नाही हे पडताळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं कंत्राटदाराला घातली अट. मुंबईच्या पश्चिम उपनगरामधील कॉन्क्रिटीकरण कामांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडून पाहणी. बॅरिकेडिंग सुयोग्य पद्धतीनं करून अधिकाधिक रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, बांगर यांचे निर्देश. राज्यातील अनधिकृत बांधकामासंदर्भात राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी. अनधिकृत बांधकाम तात्काळ तोडण्याचे आदेश. कल्याण डोंबिवलीमधील 65 इमारतींचा घोटाळा प्रकरण. 65 इमारतींमधील नागरिक बेघर होणार नाहीत. बिल्डरांनी खोटे पेपर तयार केले असतील तर त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाणार. आमदार राजेश मोरे यांची ग्वाही. धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती. नरडाणा गावाच्या जवळ पाईपलाईन फुटल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी. महानगरपालिकेनं तात्काळ दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. सोलापूरमध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेची निदर्शनं. जनतेच्या विरोधात जाऊन हे मीटर बसवण्यात येत असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा. परभणीमधील सेलू नगर परिषदेच्या प्रशासकाच्या विरोधात सेलू बंद. शासकीय योजनांच्या लोकबाट्यासाठी गाळ्याची भाडेवाढ आणि जागांच्या अधिमूल्यामध्ये वाढ केल्यानं व्यापारी आक्रमक. जळगावमध्ये शासकीय कंत्राटदारांचा आक्रोश मोर्चा. शासनानं विकास कामं करून घेतली मात्र त्यांची देयकं अद्यापही दिली नसल्याचा आरोप. मोर्चामध्ये डंपर, टँकर आणि मिक्सरसह महत्त्वाची वाहनं घेऊन कंत्राटदारांची जोरदार निदर्शन. अहिल्यानगरच्या गोळेगावमध्ये पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी गावकऱ्यांचं जल आंदोलन. तलावाची साठवण क्षमता वाढवणं, सिमेंटची भिंत बांधावी, उन्हाळ्यामध्ये नदीपात्रात पाणी सोडण्याची व्यवस्था करावी या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन. सोलापूरमध्ये युवा पॅन्थर संघटनेची सेन्सर बोर्डाच्या विरोधात निदर्शनं. कोण नामदेव ढसाळ विचारणाऱ्या सेन्सर बोर्डच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणामध्ये मुंबई गुन्हे शाखेकडून आणखी एकाला अटक. आतापर्यंत एकूण 4 जणांना अटक. हिंगोलीमध्ये अवैध रेती उपसा करणारी बोट आणि 5 लाखांचा मुद्देमाल जप्त. उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांची कारवाई. नागपूरचा कुख्यात गुंड राजा गौस सोबत गजा मारण्याचे रील्स. सायबर पोलिसांकडून 3 जणांवरती गुन्हा दाखल. बनावट पोलीस असल्याचं भासवत 40,000 रुपयांचा दंड आकारणाऱ्या आरोपीला अटक. आरोपीनं सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल 40,000 रुपयांचा दंड केला होता वसूल. नंदुरबार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 13 लाखांची विदेशी दारूची तस्करी रोखली. गाडीमध्ये पुढे अंड्यांचे ट्रे तर मागे दारूच्या पेट्या ठेवून केली जात होती तस्करी.
पोलिसांकडून 13 लाखांचा मुद्देमाल जप्त. बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातल्या वझरमध्ये 2 गटात तुफान हाणामारी. शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परवानगीच्या शिवाय बसवण्यावरून राडा. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये 5वा आरोपी संतोष खोतला अटक. तुळजापूरमधील काही प्रतिष्ठित लोकांचीही पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणामध्ये चौकशी केल्याची माहिती. जालन्यामध्ये पैशावरती रेड्यांची झुंज लावल्या प्रकरणामध्ये 6 जणांवरती गुन्हा दाखल. प्राण्यांना क्रूर वागणूक दिल्या प्रकरणामध्ये तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. लातूरमध्ये 32 वर्षीय नराधमाकडून 8 वर्षाच्या चिमुकलीवरती बलात्कार. नराधम औराद शहाजानी फरार. पोलिसांकडून शोध सुरू. वाशिमच्या रिसोडमध्ये 17 वर्षीय तरुणीवरती लैंगिक अत्याचार. अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. मुंबई नाशिक महामार्गावरती शहापूर परिसरामध्ये भीषण अपघात. ट्रक चालकाची मालवाहू कंटेनरला धडक. ट्रक खाली आल्यानं दुचाकीस्वाराचा मृत्यू तर ट्रक चालकासह 1 जण जखमी. अहिल्यानगरच्या राहताजवळ 4 चाकीचा भीषण अपघात. भरधाव कारची एका हॉटेलच्या संरक्षक भिंतीला जोरदार धडक. अपघातामध्ये कारचा चक्काचूर तर कारमधील तरुण तरुणी गंभीर जखमी. भंडाऱ्यामध्ये आंतरधर्मीय विवाह केल्याचं समोर. मुलीच्या कुटुंबांच्या तक्रारीनंतर जोडपं पोलिसांच्या ताब्यात. समुपदेशनानंतर मुलगी कुटुंबियांच्या स्वाधीन. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यामध्ये बर्निंग ट्रकचा थरार. छत्तीसगड राज्यातून पशुखाद्य घेऊन सालेकसाकडे येताना ट्रकला आग. संपूर्ण ट्रक जळून खाक. अलिबागमध्ये भर समुद्रात मच्छीमार बोटीला भीषण आग. आग लागली तेव्हा बोटीमध्ये 18 ते 20 प्रवासी होते अशी माहिती. अलिबागमध्ये साखर कोळीवाड्यामधील एका मच्छीमाराची बोट अचानक जळाली. जळालेली बोट आक्षी समुद्र किनाऱ्यावरती दाखल. मच्छीमारांचं 2 कोटींचं नुकसान. शासनाकडून मदत मिळण्याची कोळी बांधवांची अपेक्षा. शिर्डीमधल्या साई संस्थानला परकीय चलन स्वीकारण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची परवानगी. त्यामुळे साई संस्थानकडे परकीय चलनाद्वारे जमा झालेले 20 कोटी रुपये व्यवहारामध्ये येणार. तुळजापूर संस्थानकडून कर्मचाऱ्यांची लूट. 32 नवीन नियुक्ती दिलेल्या कर्मचाऱ्यांकडून बेकायदेशीरपणे बँक गॅरंटी म्हणून प्रत्येकी 2 लाख अशी सक्तीनं 78 लाखांची वसुली. साताऱ्याच्या पाटण तालुक्यामधल्या पानेरे गावामधील महर्षी वाल्मिकी जागृत देवस्थानाची यात्रा संपन्न. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. नागपूरच्या शीतलनाथ दिगंबर जैन मंदिरामधून प्राचीन मूर्तीची चोरी. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. कोतवाली पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू. अहिल्यानगर शहरामधील ढवण वस्तीमध्ये भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांची लाडू तुला. गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असलेले कर्डिले आजारातून सुखरूप बरी होऊन बाहेर आल्यानंतर त्यांची लाडू तुला केली. देशातल्या बहुतांश भागामध्ये मार्च ते मेच्या दरम्यान सामान्यपेक्षा अधिक तापमानाची शक्यता. महाराष्ट्रातही उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेचे दिवस. भारतीय हवामान विभागाची माहिती. नोकरदारांसाठी मोठी बातमी. यंदा पीएफ वरती मिळणार मागच्या वर्षा इतकाच म्हणजेच 8.25% व्याज. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची शिफारस. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे देशामध्ये एकूण 30 कोटींहून अधिक ग्राहक. संभल जामा मशीद प्रकरणामध्ये मुस्लिम पक्षाला मोठा धक्का. मुस्लिम मस्जिद रंगवण्याची परवानगी नाही. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अहवालानंतर न्यायालयाचा निर्णय. या अहवालावरती आक्षेप नोंदवण्यासाठी मशीद समितीला 4 मार्चपर्यंतचा वेळ. राम रहीमच्या पॅरोल विरुद्धची याचिका फेटाळली. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीनं दाखल केली होती याचिका. कोणत्याही विशिष्ट व्यक्तीला लक्ष्य करून जनहित याचिका दाखल करता येणार नाही. न्यायालयानं केलं स्पष्ट. देशामध्ये पहिली एअर अँब्युलन्स तयार. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू होणार सेवा. भारताने यासाठी 86 अब्ज रुपयांचा केला करार. जगातील सुपर बिलियनियर ची नवी श्रेणी समोर. ज्यांची एकूण संपत्ती 4.35 लाख कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांचा यादीमध्ये समावेश.
इलन मस्क पहिल्या क्रमांकावरती, यादीमध्ये भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी, गौतम अदानी यांचाही समावेश. बद्रीनाथच्या माना गावाजवळ हिमस्खलन, बीआरओ आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची माहिती. जम्मू काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी, श्रीनगर लेह महामार्ग वाहतुकीसाठी बंद. जम्मू काश्मीरच्या डोडामधील भद्रवाह या भागामध्ये बर्फवृष्टी, पर्यटकांची रेलचेल वाढली. हिमाचल प्रदेशच्या चूडधार या भागामध्ये जोरदार बर्फवृष्टी, पर्यटक घेत आहेत बर्फाचा मनसोक्त आनंद. लडाखच्या कारगिल झांस्कार महामार्गावरती हिमस्खलन, या मार्गावर काम करणारा टॉप लाईन स्नो क्लिअरन्स ऑपरेटर थोडक्यात बचावला. जम्मू काश्मीरच्या लाहोल आणि स्पितीमधील पीर पंजाल पर्वतरांगांच्या उंच भागामध्ये बर्फवृष्टी, तर खालच्या भागामध्ये पाऊस. बारामुल्लामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बर्फवृष्टी, अनेक ठिकाणी रस्ते तुटले, जनजीवन ठप्प. नेपाळमध्ये 6.1 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के, सिंधू पाल्चोक जिल्ह्यामध्ये होता भूकंपाचा केंद्र. ब्राझीलच्या साओ पावलो मत्स्यालयामध्ये लहान ध्रुवीय अस्वल यांच्या आईसोबत मस्ती करताना दिसलं, पशुवैद्य यांच्या तब्येतीवरती लक्ष ठेवून. समलैंगिक संबंध असल्याच्या आरोपाखाली इंडोनेशियाच्या आचेह राज्यामध्ये 2 पुरुषांना सार्वजनिकरित्या फटके मारण्यात आले. दोघेही स्थानिक विद्यापीठाचे विद्यार्थी. नाते सुरू करणाऱ्या व्यक्तीला 82 आणि दुसऱ्याला 77 फटके देण्यात आले. शेअर बाजारात मोठी विक्री, सूचकांक 1414 अंकांनी घसरून 73,198 वरती, तर निफ्टी 420 अंकांनी घसरून 22,124 वर. 5 वर्षांच्या संघर्षानंतर कंगना आणि जावेद अख्तर यांच्यामधील वादाला पूर्णविराम. वांद्रे दंडाधिकारी कोर्टात जावेद अख्तर आणि कंगनानं हजर राहत वादावरती सामंजस्यानं काढला तोडगा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.